तुमचं स्वागतम, सहर्ष स्वागतम. पाहुण्यांचे आगमन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सर छाया सोनवणे मॅडम, कारंडे सर, पवार सर. वैष्णवी सणस हिला विनंती करते. नमस्कार. जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय वाई विशेष श्रमसंस्कार शिबिर चिखली तालुका वाई येथे सुरू आहे. या शिबिराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाईत सर यांचे स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यांच्या मते सुप्त शक्तींचा पूर्ण आविष्कार म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करणे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फतही विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळतो. स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत, ज्यांची त्यांना आत्मविश्वास, धैर्य आणि दृढ निश्चयाचे महत्त्व शिकवले. भारतामध्ये वर्तमान काळात सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर ते चारित्र्य निर्मितीचे आहे. ज्यांचे चरित्र तेजस्वी अग्नीसारखे आहे असा तरुण वर्ग शिक्षणातून उभा राहावा आणि त्यांच्यासमोर उच्च शिक्षणातील ध्येयवादाचे एक जिवंत उदाहरण असावे अशी त्यांची अपेक्षा होती. आजच्या आधुनिक युगातही स्वामी विवेकानंदांचे विचार श्रेष्ठतम आहेत. या विषयावर आज आपण प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाईत सर यांचे व्याख्यान ऐकणार आहोत. धन्यवाद. सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विलास खंडाईत सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी मयुरी भोसले हिला विनंती करते. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाईत सर हे आपल्या किशनवीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागात प्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण MSD, MAd, DSM, PhD. ते कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांची जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही. धन्यवाद मयुरी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विलास खंडाईत सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विशेष श्रमसंस्कार शिबिराचा हा दुसरा दिवस, बरोबर आहे ना? काल उद्घाटन झालं. प्रकल्प अधिकारी आमचे सहकारी प्राध्यापक दशरथ पवार सर, माझे सहकारी ज्येष्ठ प्राध्यापक कारंडे सर, इतर उपस्थित असणारे सर्वच प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांना भेटून मला मनापासून आनंद झाला. माझ्याही काही जुन्या आठवणी या ठिकाणी मला पुन्हा एकदा आवर्जून आठवल्या. विद्यार्थी मित्र, 100% पहिल्यांदा खात्री देतो, मी जे काही बोलेन ते तुम्हा सर्वांना आवडेल, पचेल, रुचेल, कंटाळा येणार नाही याची सर्वप्रथम ग्वाही देतो. कारण या वयामध्ये काय बोललेलं आवडतं, काय आवडत नाही याचं जाण आणि भान मला 100% आहे. तुम्हा सर्वांचं प्रबोधन करायचं म्हणजे तुम्हाला आवडेल असं बोलायचं असतं, हे पण मला माहिती आहे. आणि मला वाटतं आता जस्ट तुम्ही चांगला आहार घेऊन आलेला आहे, भरपूर जेवण केलेलं आहे, सकाळी श्रमदान केलेलं आहे. त्यामुळं जेवण केल्यानंतर आणि श्रमदान केल्यानंतर ही झोपेची वेळ आहे. कंटाळा आलेला असेल, बरोबर आहे, पण तो कंटाळा येणार नाही, झोप येणार नाही याची मला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे या बोलत असताना. विषयाकडे जाण्यापूर्वी छोटे छोटे जे मुद्दे असतील आणि या NSS कॅम्प मधलं तुम्हाला थोडंसं माहिती देतो आणि मग मी विषयाकडे वळेन. सर्वप्रथम आता या तिन्ही मुलींनी, आता नावं मला काही एवढी पाठ नाही, पण त्याच्या काय बोलल्या, त्यांनी जे काही प्रेझेंटेशन केलं, अत्यंत सुंदर प्रेझेंटेशन केलं. त्यांची बोलण्याची भाषा किंवा कॉन्फिडन्स, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. त्या तिघांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. मित्रांनो, खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट NSS कॅम्प मध्ये होते.
कारण शिक्षण, खरं शिक्षण जे आहे ते चार भिंतीच्या बाहेर होतं. व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनात किंवा व्यवहारामध्ये जे आपल्याला कळायला हवं, यायला हवं, ते सर्व समाजामधून आपल्याला मिळतं. आणि सामाजिक शिक्षण फार महत्वाचं आहे. त्यामुळे कॉलेज आपलं 7 दिवस बुडलं, फार मोठं नुकसान झालं असंही काही मानण्याची गरज नाही. कारण तुमची ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलप ह्या 7 दिवसामध्ये होणार आहे. बरेच विद्यार्थी आजपर्यंत कधी स्टेजवरती आले नसतील, कोणाला बोलायचं स्टेज डेअरिंग नसेल, कोणाला मत व्यक्त करण्याचं धाडस नसेल, तर ते या 7 दिवसामध्ये तुमच्यामध्ये ते निर्माण होईल. हेही काही कमी नाही. कारण भविष्यात इंटरव्ह्यूला जावं लागतं, आपलं मत मांडावं लागतं, ग्रुप डिस्कशन असतं, डिबेटिंग असतं. या सर्वांमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर जरा धाडस यावं लागतं. आणि NSSच्या कॅम्प निमित्तानं तुमच्यात ते धाडस निर्माण होतं. मत किती शुद्ध बोलताय, कोणत्या भाषेत बोलताय हे फार महत्वाचं नाहीच, अजिबात महत्वाचं नाही. मी आजपर्यंत कमीत कमी 300-400 तरी व्याख्यानं दिली असतील. एक दिवसाच्या, 2 दिवसाच्या कार्यशाळा कमीत कमी 50 ते 100 तरी घेतले असतील. आता मी जसं बोलतोय साध्या ग्रामीण भाषेमध्ये असंच बोलतो. मलाही शुद्ध बोलता येत नाही, अलंकारिक मी बोलण्याचं मी धाडस करत नाही. परंतु मी आता पुढचं वाक्य धाडसानं बोलतो. जे अलंकारिक बोलतील, जे शुद्ध बोलतील त्याच्यापेक्षा 100% मी चांगलं बोलतो. आणि माझं व्याख्यान आजपर्यंत एकही पडलेलं नाही, असं कधी होतच नाही. कारण तुम्ही इथून बोलणं गरजेचं आहे आणि खरं बोलणं गरजेचं आहे. हृदयातून बोलणं, खरं बोलणं हे महत्वाचं आहे. गोडगोड बोलायचं, अलंकारिक बोलायचं याला काही महत्व नाही, खोटं खोटं बोलायचं याला अजिबात महत्व नाही. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, इथून बोलायचं आणि खरं बोलायचं. त्याची ताकद वेगळी असते. त्यामुळे मी खेळातला आहे, मी गरीब आहे आणि मग मला येईल का बोलायला, मी कसं बोलू आणि मग सगळे हसतील, असं डिप्रेशन मध्ये नाही कधी जायचं. त्यामुळे बोलणं ही कला आहे. जसं आपल्याला येतं तसं बिनधास्त बोलायचं, बिनधास्त व्यक्त व्हायचं आणि सभा मारून न्यायची. गरज नाही की शुद्धच बोललं पाहिजे, गरज नाही की अलंकारिकच बोललं पाहिजे. त्यामुळे आज आतापासून सर्वांनी लक्षात घ्यायचं, सगळ्या जणांनी स्टेजवरती यायचं, धाडस करायचं, जसं जमल जसं येईल तसं बिनधास्त बोलायचं. या 7 दिवसामध्ये तुम्ही सर्वजण डेव्हलप व्हाल असं मला खात्री आहे. तर या ठिकाणी NSS कॅम्प बाबत थोडंसं मी तुम्हाला माहिती देतो. कारण मी प्रकल्प अधिकारी सरांच्या सारखा होतो. मी NSS कॅम्प मध्ये काम केलेलं आहे. एक 4-5 NSS कॅम्प मध्ये मी स्वतः होतो. त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे, म्हणून थोडंसं सांगतो, तुमचा वेळ वाया जाऊ नये. मित्रांनो, NSS कॅम्पचं तुमचं डेली रुटीन कसं असतंय की सकाळी अंदाजे तुम्ही 6-7 पर्यंत उठता. आता कष्ट करणार आहे म्हणजे कदाचित काही जण व्यायाम करत नाहीत, पण खरं तर व्यायामही केला पाहिजे. आवरल्यानंतर तुम्हाला योगासनं घ्यायला मला वाटतंय दरवर्षी प्रत्येक कॅम्पला कोकरे सर येतात. बहुतेक याही कॅम्पला सुरू केला असेल किंवा उद्यापासून सुरू करतील. म्हणजे 7 ते 8 तुम्हाला योगासनं वगैरे करावं लागेल किंवा 6 ते 7 आणि 7 ते 8 पुन्हा तुमचं आवरणं असेल. आणि 8:15च्या दरम्यान तुम्हाला चहा नाश्ता मिळतो आणि 8:30 नंतर तुम्ही श्रमदानाला जाता. मुळात NSS कॅम्प मध्ये तुम्ही आल्यानंतर प्रचंड श्रम करावं, कष्ट करावं हे इतकंसं अपेक्षित नाही. तर गावकऱ्यांना जास्तीत जास्त बरोबर घ्यायचं, गावकऱ्यांना कन्व्हिन्स करायचं की हे गाव आपलं आहे, आपलं गाव आपण एकत्रित येऊन सुधारायचं आहे. गावातली जी काही कामं असतील ती आम्ही बाहेरून आलेली मुलं सुद्धा तुमच्या गावातली कामं करतो आहोत. आम्ही 4-2 दिवस आहोत. 4-2 दिवसामध्ये अख्खं जादूच्या छडीसारखं अख्खं गाव सुधारू शकत नाही. याच पद्धतीनं गावकऱ्यांना संदेश देऊन त्यांना बरोबर घेऊन तुमचं गाव तुम्ही सुधारलं पाहिजे, तुम्ही श्रमदान केलं पाहिजे, गावातले युवक तरुण एकत्रित केले पाहिजेत आणि त्यांच्याकडून गावाचा विकास केला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी आपण इथं आलो आहे. ही मेन थीम आहे, हा प्रमुख कन्सेप्ट आहे. हे नीट समजून घ्यायला हवं. पण त्यानिमित्तानं सर्वच मुलं तशी आपला ग्रामीण भाग आहे, खेड्यातली मुलं आहेत. तसं थोडंफार आपण खेड सर्वांना माहिती आहेच. शहरातल्या मुलांना खेड्यात आल्यानंतर फार वेगळं वाटतं. आपल्याला काय वेगळं वाटण्याची गरज नाही, आपण सगळेच खेडेगावातले आहोत आणि सर्वजण थोडंफार आपल्या शेतात, घराभोवती, घरात काही ना काहीतरी श्रमदान करतो. त्यामुळे सर्वांना कुदळ, फावडं, खोरं, टिकाव, गमेलं हे सगळं माहिती आहे आणि थोडंफार आपण मातीला स्पर्श केलेलं काम करतो. आपल्याला नवीन काहीच नाही. पण अलीकडच्या मोबाईलच्या युगामध्ये किंवा अलीकडच्या टीव्ही चॅनल्समुळं त्यातली त्यात मोबाईलच प्रमुख, त्यामुळं आपण ह्या छोट्या छोट्या कामापासून लांब गेलोय आणि प्रत्येक गोष्टीला नकार देतो. त्यामुळे अलीकडे मातीला स्पर्श आपला कमी झालेला आहे.
काम म्हटलं की नको, कष्ट म्हटलं की नको. श्रमसंस्कार आपल्यामध्ये रुजले पाहिजेत. कोणत्याही कामाला कमी लेखता कामा नये. ही भावना तुमच्यामध्ये रुजली पाहिजे, ती विकसित झाली पाहिजे. ह्या 7 दिवसामध्ये ती होईल. आणि मग अंदाजे 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत जे गावकऱ्यांनी ठरवून दिलेलं आहे ते तुम्ही काम करता. तुम्हाला जेवढं जमेल झेपेल तेवढं तुम्ही काम करता. कदाचित हाताला फोड येतात, कोणाला काही थोडंसं लागतं. आता कष्ट करत असताना तेवढं थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. ते झाल्यानंतर तुम्ही फ्रेश होणार, आवरणार आणि मस्तपैकी आचार्य आपले नेहमीचे आहेत